जय शिवराय मंडळी, गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज गुढीपाडवा आहे आणि जोरदार सगळीकडे तयारी चालू आहे. गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्ष. मग आज मी तुम्हाला दाखवते लहान असल्याचा घरात फायदा काय होतो. लहान असल्याचा फायदा असा होतो, स्वयंपाकाची बारी मोठ्यांना भेटती आणि आवडतं काम मला भेटतं. आता वंश माझ्यापेक्षा मोठ्या म्हणून त्या स्वयंपाक करणार आणि मी लहान म्हणल्यावर मी रांगोळी काढणार. आणि सांगते, रांगोळी काढणं म्हणजे कसं असतं, 1 तास जो स्वयंपाक करायला लागतो ना, रांगोळी काढणारा माणूस 1 तासात फक्त रांगोळीच काढतो. ती एवढी अशी नाही, ती एवढी असो. टाइमपास करायचा फक्त ना, असं काम चुकवायचं, बाकी काहीच नाही. काम चुकवायचं नाही. रांगोळी काढणे एक आर्ट आहे, आर्ट. एक कला आहे, कला. तुला काय काढायची ती कला? स्वयंपाक चुकवायचं म्हणून कला दाखवायची, बाकी काहीच नाही. बघ, मग मी स्वयंपाक करते, तू रांगोळी काढ. जमन का? चालेल. जमन. पण तुला नाही चांगली रांगोळी काढता येत. नको, हिला मेहंदी पण नाही काढता येत. त्याच्यामुळे मग मलाच मजबुरीत रांगोळी काढावं लागेल. तशी माझी काही इच्छा नाहीये स्वयंपाक सोडून रांगोळी काढायची, पण हिला येत नाही म्हणून मला करावी लागणार आहे. असंच असतं, लहानांनाच अवघड काम करावं लागतं. सोपी कामं हीच करतात ही अशी माणसं. आणि ती आता मला